पानी का कलर देखेंगे तो आपको लाइट ग्रीन कलर में दिखाई देगा। इसकी वजह है कि इसमें खेल के है, उसका नाम है रेबिट कहते हैं। और इस क्रैश बेटिंग के लिए कम से कम 15 से 20 लोगों की जरूरत होती है। अगर आप सामने देख रहे होंगे मेरे लेफ्ट साइड में 5 बंदे हैं, मेरे राइट हैंड साइड में 5 बंदे हैं, पानी में 3 बंदे हैं। वो डेटा दो साइड से इस साइड से लेके आने वाले हैं और हमें जितने सारे फिश मिलने वाले हैं उतने सारे फिश हम आपको दिखाने वाले हैं। और इस ब्लैक मैन के आप देख सकते हैं जितने सारे फिश हैं, सब फिश 3 तरह के फिश हैं। इसमें तिलापिया दाखवतो आल्यानं दाखवतो थांब जरा। फ्रेश वाटर जायंट प्रॉन्स और पिराना ऐसे 6 प्रकार के फिश हैं। इनमें से हमें जितने सारे फिश मिलने वाले हैं उतने सारे फिश हम आपको दिखाने वाले हैं। हर एक फिश पानी के बाहर कम से कम 2 मिनट आराम से रह सकता है। पानी आता रहता है। दूसरा हिस्सा जो है उसके ऑरेंज कलर के होते हैं। जैसे इस पेट के 2 हिस्से होते हैं। अच्छा से गया और सबको अपनी जगह पे ही रुकना है। अपने आप को खड़े हो जाओ, स्टैंडिंग हो, थोड़ा सर्वांनी आपल्या जागेवरती थांबायचं आहे। तुमच्यापर्यंत सर्वांना मासे दाखवले जातील। सबको हम फिश दिखाने वाले हैं। पिराने जिम और बेटा वाला दी दो मंडळी सर्वांनी आपल्या जागेवर थांबायचं आहे। केवढा मोठा आहे तो। तुम्हीच आले ते हमारे इंडिया के 3 इंडियन फिश हैं। इनमें से दोस्त सामने जो पहला फिश निकला है उसका नाम है रोहू फिश। इधर लाना, इधर 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 इधर। अरे वो गला है वो ना। इधर इधर इधर। तो खालो है ना जरा। उड्या बघ, अरे बापरे आला बाहेर बघ। तो घेतला तो। वाव आलो अलीकडे हे बघा सावकाश सेफ्टी मारेल सेफ्टी मारेल। दादा
नशीब पाण्यात नाही गेलं शरीर. अरू चला चला हा चला. तर हे जे छोटे दिसत आहेत ना, ही वॉटर लिली आणि हा लोटस जो मोठा आहे तो लोटस. यांच्यामध्ये फरक काय हे मी तुम्हाला सांगतो. जे मंदिरामध्ये दिलं जातं ना ते लोटसच्या जागी वॉटर लिली दिली जाते. याच्यामध्ये फरक काय हे तुम्हाला मी सांगतो. कमल जो असतो तो पाण्याच्या 1 ते 1.5 फूट वर असतो हा कमल. आणि वॉटर लिली जी असते ती पाण्यावर फ्लोट होत असते. ह्याच्यातलं पाणी कमी झालं म्हणून. वॉटर लिली जी असते पाण्यावर फ्लोट होत असते. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे जो कमल आहे तो त्याच्या पानांना घेऊन वर येतो. स्वतः तो त्याच्या पानांना घेऊन वर येतो. ती वॉटर लिलीची पानं किती मोठी झाली तरी पण ती पाण्यावरच राहणार, पाण्यावरच पडली. याच्यामध्ये सुद्धा. आणि हे बघा, हे वॉटर लिलीचं हे छोटं आहे त्याचं, आणि हे कमलाचं पाणी गोल असतं आणि वॉटर लिलीचं डिझाईन जर असतं. तुम्ही नुसतं डेटावरून सुद्धा ओळखू शकता कमल कोणता, वॉटर लिली कोणता. ए बाबू पाठी 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 पाठी. आयुष आयुष इकडे बघ आयुष. आइए आयुष.
वगैरे काय आणलं नाही, आपल्याकडे 4 आहे. तर ऐका, सगुणा बागेमध्ये जी लोक फिरायले, तुमच्यासारखी लोक फिरायले, तर त्या माणसांना मला सगुणा बागेबाहेर गाव आहे अवसारे म्हणून, तिथे हिमू पालन करतात. तर माणसांना तिकडे घेऊन जावं लागत. त्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ होता तो फुकट जात होता आणि आपल्या ऍक्टिव्हिटीज अर्धवट राहत होत्या. म्हणून हे आपण इकडे दाखवण्यासाठी आणलेलं आहे. आणि ऍक्च्युली जे भारतामध्ये जे हिमू आणले जातात ते कटिंग करण्यासाठी आणले जातात. त्यांचं जे मटण आहे हे 5 स्टार हॉटेलमध्ये खूप महागडं जायचं पूर्वी. आता इतकी डिमांड नाही आहे हिमूला. पण हा असा पक्षी आहे की याचा कुठलाही पार्ट फुकट जात नाही. पहिला पार्ट म्हणजे जे पिसा आहे, या पिसांच्या गाद्या औषध तयार केले जातात. या पिसांपासून गाद्या औषध तयार केले जातात. आपल्या नॉर्मल गाद्या औषध वेगळी आहे. यांच्या पिसांपासून गाद्या औषध तयार केलेल्या असतात. त्यांच्यावर झोपल्याने आपली अंगदुखी वगैरे जी असते ती थोडीफार दूर होते, सगळीच नाही थोडीफार. याच्या पिसांच्या खाली हा पूर्ण चरबीने भरलेला आहे आणि त्या चरबीचं तेल काढलं जातं. ते तेल मसाजसाठी वापरलं जातं. कुठल्याही मसाजसाठी जे तेल वापरतात ते हिमूचं तेल असतं. तर हिमूचं तेल का वापरतात? कारण की हा जास्त हीट, हा जास्त गरम पक्षी आहे. तर याच्या चरबी पासून तेल काढला जातो, तो मसाजसाठी वापरला जातो. कारण की याच्या तेलाचा लवकर इफेक्ट कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मिळालं काय? अरे आला आला. किती यांची ऍड मध्ये यांची ऍड व फेविक्विक तसंच ते आहेत. काठी घेऊन बसलेत, हे काढतात. इकडे बघा, फोटो नाही काढतोय, व्हिडिओ काढतोय. तुम्ही आमचा काढा ना. तिथं पकड, माझ्याकडून फिरा. काय माझ्याकडे का ना येतो काय बरोबर? आयुष हात लाव खाली.